बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया। उद्धव ठाकरेंना मी महापालिकेतील घोटाळ्यांबाबत 2015 मध्ये सांगितलं होतं। 2016ला त्याची सतत आठवण केली, पाठपुरावा केला, पण या प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून काहीच झालं नाही असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। त्याचबरोबर 2015 मध्ये 10 घोटाळ्यांचे पेपर्स मी स्वतः उद्धव ठाकरेंना दाखवले असा खुलासा सुद्धा किरीट सोमय्या यांनी केलाय। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरेंना महापालिकेतील घोटाळ्यांबाबत 2015 मध्ये मी सांगितलं, 10 घोटाळ्यांचे पेपर्स मी स्वतः उद्धव ठाकरेंना दाखवले असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केलाय। पण या प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून काहीही झालं नाही। उद्धव ठाकरेंनी काहीतरी करावं यासाठी 2016 मध्ये सुद्धा सतत त्यांना आठवण करून दिली, पाठपुरावा केला, पण त्यांनी या बाबतीत कसलाही पुढाकार घेतला नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। गेल्या 2 वर्षात भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे सरकार आली किंवा सरकार होती त्यांच्यासाठी हा मंत्र झाला। वर्षभर म्हणजे 2016 सुरुवातीपासून आम्ही वारंवार शिवसेनेच्या नेत्यांना, महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितलं की अरे बाबा, तर हीच परिस्थिती राहिली तर मुंबई महापालिकेत पुन्हा निवडून येणं तर विसरून जा, साफ होणार। मग ते एका पाठोपाठ एक 10 असे विषय आयडेंटिफाय केले, त्याच्यात खोलमध्ये गेलो, त्यात लक्षात आलं की हे सगळे मिलीभगत इतकी प्रचंड आहे की त्याच्या समोर लढणं। मग शेवटी मुख्यमंत्र्यांची मदत घेतली। मग मुख्यमंत्र्यांनी पण मला सांगितलं, मी उद्धव ठाकरेंना स्वतः जाऊन भेटून हे सगळं दाखवलं। मी स्वतः सांगितलं हे काय चाललंय, आपली फार अडचण होणार। हे जे डम्पिंगचा प्रश्न शिवसेनानी 2 दिवसापूर्वी किरीट सोमय्यांना प्रश्न विचारला, काय हास्यास्पद आहेत, त्याचे सगळे डॉक्युमेंट जाऊन दिलेले आहेत। आणि आता म्हणतात किरीट सोमय्यांनी मुलुंड डम्पिंग बंद यासाठी करायचा आग्रह धरला की तिथे एक बिल्डरचा प्लॉट आहे। तर मी शिवसेनेला काल प्रश्न विचारला, म्हणजे तुमचं आग्रह आहे की मुलुंड डम्पिंग ग्राउंड, देवनार डम्पिंग ग्राउंड, गोवंडी डम्पिंग ग्राउंड तसं चालू राहावं, 30 लाख लोकांनी नरकात राहावं? आजपर्यंत उत्तर देण्याची हिंमत नाहीये। तर हे जे पेपर सहज दाखवलं आणि त्यानंतरही कुठे थांबले नाहीत, ही फक्त एकच आपल्याला क्षमा मागतो, आपली कर्दन काळ जे काँग्रेस NCPच्या वेळेला पण घोटाळेबाजांचा कर्दन काळ, किरीट सोमय्या यावेळी पण कर्दन काळ युतीचा नाही आहे, पण मुंबई महापालिकेचा माफियांसाठी निश्चितपणे कर्दन काळ।